हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मस्त सकाळी छान अशी आंघोळ करून बाहेर आलेली आहे. बघा सकाळ सकाळी किती छान वातावरण आहे बाहेर. इथे आईने काहीतरी वाळत ठेवलेले आहे. ही लाकडं आहेत जे आपले रोज म्हणजे सरपण लागतं. हे तांदूळ आहेत, भात आहे, अजून भरडायचं आहे, तशाच गोण्या भरून ठेवले आहेत. हे बघू शकता इथे लावण्या ढोसे बनवत आहे मस्तपैकी चुलीवरती, गरम गरम सकाळी नाश्त्यासाठी. रात्रीच पीठ दळून ठेवलं होतं आणि ती छान असं आता आंबले. थंडीच्या दिवसात पीठ आंबत नाही, त्याच्यामुळे त्याच्यात कांदा आम्ही चिरून टाकला होता अर्धा, त्याच्यामुळे छान असं हे झालेलं आहे. कांदा असा कांदाच म्हणते, ढोसे बघा किती छान झालेत. माझ्यासाठी आता ढोसे वगैरे असं काहीतरी नाश्त्याला बनवावं लागतं, कारण की माझी डिलेवरी झालेली आहे, तुम्हाला माहितीच आहे. 2 महिने झालेले आहेत. 6 महिनेपर्यंत पाळायचं आहे. त्याच्यामुळे काही ना काही असं रोज रोज डाळ भात खाऊन कंटाळलेली आहे. त्याच्यामुळे आपले ढोसे बनवणे तर काहीतरी असं वेगवेगळं. इथे आईने भांडे घासून घेतलेत. परत इथे चूल पेटवली आता स्वयंपाकासाठी. इथे मी बाळाला घेऊन बसले, बाळ झोपले मांडीवरती. बघू शकता इथे फ्लावरची भाजी बनवली, आपली शेतातली फ्लावर आहे. थोडंसं कुरडई तळत आहे. इथे माझं मूग डाळीचं वरण केलेलं आहे फिक्कं. इकडे लावण्या झाडू मारून घेत आहे टी व्ही बघत बघत. हे बाळाचं पाळणं आहे. घरात अजून पसारा तसाच पडला आहे. आणि पप्पा सकाळी मेढ्याला गेले होते, तर बघा संध्याकाळी ते आले 4 वाजता. तर त्यांनी मेथीची भाजी, हे साबुदाणे आणलेत आणि हे भाज्या आणलेत. हे बिस्किटचे पुडे आणले. हा फ्लावर आपल्या शेतातला आहे. कोबीसुद्धा शेतातला आहे. आणि हे कारले आणले, मेथीची जुडी, कोथिंबीर, टॅमॅटो. बघू शकता किती छान आहे. 10 रुपयाला पेंडी. गावाला खूपच स्वस्त भाजी मिळते आणि चांगली एकदम शेतातली, नाही का, ताजी ताजी असते. ताजं विकायला येतं. हे टॅमॅटो, कारले, वांगे, पावटा आपल्या घरातलाच आहे. हे बघा, ह्या वालाच्या शेंगा आणल्या वडिलांनी माझ्या. मिरच्या आणल्या. बघू शकता किती छान आहे. आणि ही साखर आणलेली. हे छान असं हे तूर डाळ, मूग डाळ आणि रवा आणलाय मला खाण्यासाठी. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.